काल महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीला परतणार। काल रात्री शहांचा सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम। निधी वाटपावरून एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे खंत। शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर। शिंदेंनी शहांकडे विषय मांडला। सूत्रांची माहिती। महायुतीत निधी वाटप समान व्हावं, शिंदेंची शहांकडे मागणी। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध, त्यामुळे शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। अजित पवार यांची प्रतिक्रिया। आम्हाला पूर्ण कार्यक्रम संपल्याशिवाय गड सोडता येत नाही। सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला न गेलेल्या भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण। तसंच तटकरेंच्या निवासस्थानी पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नसावी। गोगावलेंची प्रतिक्रिया। 7वी ते 12वीतील विद्यार्थी एकदा तरी रायगडावर आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे। रायगडावर अमित शहा यांचं वक्तव्य। भारताला जगात चांगले स्थान निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू आहे। शिवरायांनी जे जे सांगितलं ती कामं करण्यासाठी आमचं डबल इंजिन सरकार काम करणार। अमित शहा यांचं आश्वासन। रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत अमित शहांसोबत चर्चा। तटकरेंची माहिती। कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। तटकरेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात एक बळीचा बकरा। 2 दिवसांपूर्वी या बकऱ्याला दिल्लीत दम देण्यात आलाय। संजय राऊत यांचं वक्तव्य। आपण कुणाबद्दल बोलतोय ते 2 ते 3 दिवसात कळेल। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ट्विट करून राजकारण होत नाही। आम्ही बकरे आहोत, मात्र तुम्ही बिळात लपणारे उंदीर आहात। संजय शिरसाट यांचा राऊतांच्या एक्स पोस्टवरील वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराज यांना आणखी 20 ते 30 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर देशाचा इतिहास बदलला असता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। शिवरायांमुळेच आपलं अस्तित्व आहे हे कुणाला विसरता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं। संजय राऊतांच्या टीकेला नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर। आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेने ठरवलंय। म्हस्केंचा टोला। साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेसंदर्भातील बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवारांची उपस्थिती। बैठकीत शरद पवार आणि अजित पवार शेजारी बसल्याचा व्हिडिओ समोर। गुहागरमधील मनसेच्या एका समाज एक संघ क्रिकेट स्पर्धेला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव उपस्थित। भास्कर जाधव यांचा सत्कार करताना मनसेच्या प्रमोद गांधी यांनी भास्कर जाधव यांच्यावर मनसेची छत्री धरली। जालन्यात मनोज जरांगेंनी मराठवाड्यातील मराठा सेवकांची बैठक घेतली। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करण्याचं जरांगेंचं बैठकीत आवाहन। बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। गणेश तुळशीराम पगारे असं कर्मचाऱ्याचं नाव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर। नव्याने तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं करणार लोकार्पण। तसंच विविध भूमिपूजन कार्यक्रमांचं देखील आयोजन। खासदार प्रफुल्ल पटेल आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होईल। जयंत पाटील आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर। श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडावर आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत जयंत पाटील सहभागी होतील। यावेळी खासदार निलेश लंके देखील उपस्थित राहणार। अंबादास दानवे आज जालन्यातील घनसावंगी आणि परतूरच्या दौऱ्यावर। पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची ते आढावा बैठक घेतील। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज शिर्डी दौरा। राज्य शारीरिक शिक्षकांच्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार।
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल रोजी हरियाणातील यमुनानगरमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त जाहीर सभेला पंतप्रधान मोदी संबोधित करतील. तसंच पंतप्रधान कोट्यवधींच्या विकास कामांची देखील पायाभरणी करणार. बागेश्वर बाबा आज मुंबईतील अंधेरी येथे येणार. आमदार मुर्जी पटेल यांनी आयोजित केलेल्या सत्संगामध्ये ते उपस्थित राहतील. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजेरी लावणार आहेत. मुंबईच्या दहिसरमध्ये कॅरम स्पर्धांचं आयोजन. ज्येष्ठांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी कॅरम खेळण्याचा आनंद लुटला. बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी साधला नागरिकांशी संवाद. जगमित्र कार्यालयात नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून निराकरण केलं. नाशिकमध्ये महावीर जयंतीनिमित्त 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन. व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी गुंफलं. भारतीय लोकशाहीचं भवितव्य या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलं. आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत. मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगावमध्ये माझी शाळा पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी वक्तव्य. तहवूर राणाची एनआयए कडून काल जवळपास 4.5 तास चौकशी. राणासमोर पुरावे ठेवून चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. एनआयए घेणार तहवूर राणाचे आवाज आणि हस्ताक्षराचे नमुने. व्हॉइस सॅम्पल्समुळे राणाचं फोनवर बातचीत करत असल्याचं सिद्ध होणार. तहवूर राणासमोर एका महत्त्वाच्या साक्षीदाराला आणलं जाण्याची शक्यता. तहवूर राणाला भारतात आणण्यावरून राजकारण करण्यापेक्षा त्याला फाशीच झाली पाहिजे. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मागणी. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाचं उद्घाटन. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमास सुरुवात झाली. निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशींची सीएमओ मध्ये नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीसांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ते काम करतील. परदेशी काही काळ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे अर्चना त्यागी, रश्मी शुक्ला, संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि बिपिन कुमार शर्मा आयुक्त पदाच्या शर्यतीत असतील. दिल्लीमध्ये जमियत उलेमा ए हिंदच्या कार्यकारी समितीची आज बैठक. या बैठकीत संविधानिक मर्यादेत राहून वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करण्याचा कृती आराखडा तयार करणार. निषेधाच्या मुद्द्यावर निर्णय घेतले जातील. बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन बुधवार 16 एप्रिल रोजी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. मुंबई अमरावती मुंबई असं पहिलं उड्डाण होईल. बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन बुधवार 16 एप्रिल रोजी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील माता मृत्यू अन्वेषण समितीचा आरोग्य विभाग सचिवांकडे अहवाल सादर. तनिषा यांना वेळेत रुग्णालयात आणलं होतं का? समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग मंदावतो. तेव्हा पावसाळ्यापूर्वी रेल्वेनं तिकीट दरात बदल करावा. कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी. मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेज. या पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती. सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल. पुण्यात लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा. 2 मिनिटात 3 आंबे खायचे होते आणि सगळ्याच लहानग्यांनी हात, चेहरा, माखेपर्यंत आंबे खाल्ले. मनसेचे शहर सचिव रवी ससाणींनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आज 4था दिवस. सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा, तर बीकेसीमध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिलाय.
मुंबईतील वरळी येथे जेके टायर्सच्या वतीनं विमेन्स रॅली टू द व्हॅली ही रॅली पार पडली. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्राने रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. पूजाने झिरो कार चालवत रॅलीला सुरुवात केली. परभणीहून रेल्वेने प्रवास करून छत्रपती संभाजीनगरमधून चोरट्यानं चोरल्या 26 दुचाकी. गुन्हे शाखेनं चोराच्या मुसक्या आवळल्या. चोरट्याकडून 26 दुचाक्या जप्त. उमरेड येथील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांना 60 लाख रुपये मिळणार. 55 लाख रुपये कंपनी तर 5 लाख रुपये सरकार देईल. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.